नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू द एव्हरीडे विथ गायत्री ब्लॉग. आज होळी आहे म्हणून मी ऑफिसचं काम लवकर आटपून लगेच लागले स्वयंपाकाला. चला तर मग बघूया आज मी नैवेद्यासाठी काय करते ते. सर्वात आधी मी बटाट्याची चटणी, पुरी आणि भजे करायचं ठरवलं. म्हणून आधीच बटाटे कुकरला लावून दिले. एकीकडे ते उकडत होते आणि दुसरीकडे पटकन चहा ठेवला. अहो, तुम्हाला तर माहितीच आहे संध्याकाळचा चहा म्हणजे किती महत्त्वाचा असतो. महिलांचा आणि संध्याकाळचं चहाचा एक वेगळंच नातं असतं. मग चहा उकळूपर्यंत मस्त असं पुऱ्यांसाठी छान असं पीठ मळून घेतलं. पिठाचे हात धुत होते तर तेच काय, एकीकडे चहा उकळला आणि दुसरीकडे सुट्टी झाली. नंतर चहा पिता पिता मी लगेचच भाजीची फोडणी तयार केली. सखे कढीपत्त्याचा जो सुगंध घरभर पसरला ना, वा! आता खरं वाटतंय सण आलाय. आता पटकन मी तेल तापायला ठेवलं आणि कुरडई भजे तळून घेतले. तुम्ही करता का हो कुरडया सणाला? कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आता काय फक्त पुऱ्या बाकी होत्या. मग काय कंबर खोचून लागले कामाला. पुऱ्या पटकन लाटून घेतल्या आणि खरं सांगू सखे, पुरी इतकी टम्म फुगली आहे ना, बघ. आता किचनमधलं बऱ्यापैकी सगळंच काम झालं होतं. मग झाली पूजाची तयारी चालू. पूजेच्या ताटामध्ये काही मिसिंग असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. संध्याकाळचे 7 वाजले होते म्हणून घराच्या देवांची पूजा करून घेतली आणि देवांना नैवेद्यही दाखवून घेतला. ते करत असताना तुम्हाला तर माहितीच आहे, ऋत्विकची लुडबुडमध्ये चालूच होते. लगेचच तुळशीलाही दिवा लावून घेतला. आता लास्टला माझी थोडी तयारी केली, थोडे फोटो क्लिक केले आणि आम्ही सरळ खाली गेलो होळी दहनसाठी. तुम्हाला माहिती आहे का होळी दहन का करतात ते? त्याच्यामागे एक सुंदर कथा आहे. हिरण्यकशिपू नावाचा एक राजा होता. तो खूप शक्तिवान आणि अहंकारी राजा होता. त्याला वाटायचं की सर्वांनी फक्त माझीच पूजा करावी. पण त्यांचा मुलगा प्रल्हाद हा मात्र विष्णू भगवान यांचा मोठा भक्त होता. तो सतत नारायण नारायण म्हणत असे. हे पाहून राजाला खूप राग यायचा. त्यांनी प्रल्हादला खूप वेळा समजावून सांगितलं, धमकावून सांगितलं, पण प्रल्हादने देवाचं नाव सोडलं नाही. मग राजाने त्याला मारण्याचा अनेक प्रयत्न केला. साप सोडला, डोंगरावरून ढकललं, पण प्रत्येक वेळा देवाने त्याची रक्षा केली. मग शेवटी राजाने आपल्या बहिणीची मदत मागितली. तिचं नाव होतं होलिका. तिला असं वरदान होतं की ती आगीत जळणार नाही. मग काय, होलिकाने प्रल्हादला मांडीवर बसवलं आणि मोठी होळी पेटवली. तिला वाटलं प्रल्हाद जळून जाईल, पण सखे देवाची ताकदही मोठी ठरली. आगीत बसूनही प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका मात्र जळून गेली. म्हणूनच आपण होळी दहन करतो. वाईट सवय, नकारात्मक विचार आणि अहंकार जाळून टाकण्यासाठी. असं सगळं करत असताना माझी होळीची संध्याकाळ खूपच छान गेली. चल तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही होळी कशी साजरी करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.